मी आहे चिनू अँड टुडे इज डे 13 इन सिरीज चिनू चालली कोकणात. सो आज आम्ही चाललोत देवगडवरनं आचऱ्याला. गुड मॉर्निंग. सो सकाळचे वाजले आहेत 6. आम्ही चाललोत पोखरगावच्या सिद्धिविनायक गणपतीच्या देवळात. हे मंदिर नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. येथे प्रामुख्याने 2 मंदिरे आहेत, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर आणि त्याखाली प्राचीन शिव मंदिर. मंदिर हे दाभोळे या गावातील मुख्य रस्त्यावर लागूनच आहे. 18व्या शतकात मंदिराच्या खालच्या बाजूला असलेल्या पोखरबाव विहिरीतून पंचमुखी शिवलिंग शोधून काढण्यात आले. आता ते एक छोट्याशा मंदिरात स्थापन केले असून तिथून सतत नैसर्गिक पाण्याचा झरा वाहत असतो. सो राईट नाव मी आहे देवगडमध्ये आणि तुम्हाला तर माहितीच आहे देवगड कशासाठी फेमस आहे. आम्ही आलोत आंबे घ्यायला. कुठे गेलो आणि मग कोकण ट्रिपचा मेन कॅरेक्टर अखेर भेटलाच, हापूस आंबा. आम्ही एका आंब्याच्या बागेत गेलो आणि तिथल्या दादांनी आम्हाला पूर्ण फार्म फिरून दाखवलं. ती जुनी आंब्याची झाडं, सगळीकडे येणारा आंब्याचा वास, खरंच वेगळीच फिलिंग येत होती. आणि ऑनेस्टली माझं एक्साइटमेंट लेवल तर तुम्ही बघूच शकतात की मी किती खुश आहे. ती भरपूर आंबे घेतले आणि घरच्यांसाठी पण पाठवले. कोकणात येऊन हापूस आंबा घेतला नाही तर ती ट्रिप इनकम्प्लीटच. आंबे. आणि मग आम्ही पोचलो आचरा येथील कॅफे सुरंगीमध्ये आणि ऑनेस्टली काय भन्नाट जेवण होतं. प्युअर व्हेज कोकणी जेवण, केळीच्या पानावर वाढलेलं, अगदी घरच्यासारखं आणि खूप प्रेमाने सर्व केलेलं. साधं पण इतकं टेस्टी की अजूनही आठवते. पण हां, एक इम्पॉर्टंट टिप, तिथे जायचं असेल तर प्री बुकिंग करून जा. जेवून आम्ही गेलो त्याच्याच बाजूला असलेलं श्री रामेश्वर मंदिरात. हे शिव मंदिर म्हणजे जुन्या एन्शियंट इंडियन आर्किटेक्चरचं एक सुंदर उदाहरण. दगडात कोरलेलं दीपमाळा पाहिल्यावर अक्षरशः कित्येक वर्ष मागे गेल्यासारखं वाटलं. सो राईट नाव आम्ही आलो आहोत आचरा बीच रिसॉर्टला आमच्या आजच्या स्टेवरती. खूप मस्त असं बीच टच प्रॉपर्टी, म्हणजे तुम्हाला रूम टूर पण देईल आणि प्रॉपर्टी पण दाखवेल. आणि मग आम्ही गेलो आमच्या स्टेला म्हणजेच आचरा बीच रिसॉर्टला. थोडा वेळ रेस्ट केलं, फ्रेश झालो आणि संध्याकाळी आम्ही गेलो बीचवर. गरम चहा, समोर मस्त सनसेट आणि तो समुद्राचा आवाज. ऑनेस्टली दिवस एंड करायला यापेक्षा परफेक्ट काहीच नसेल. भेटूयात पुन्हा एकदा. टिल देन, हेलो फ्रॉम चिनू कंटिन्यूस. बाय.